हाय, गुड मॉर्निंग. माझ्या सर्व मैत्रिणींचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज शनिवार आहे आणि आज 31 तारीख आहे आणि शर्वरीचा आज फेअरवेल आहे. 23 तारखेपासून तर बोर्ड एक्झाम चालू आहेत. तर आज तिचं फेअरवेल आहे आणि शर्वरी आता तयार झालेली आहे. तर तिला आता सोडायला जायचं आहे मला स्कूलमध्ये आणि त्याच्यानंतर पुढे काम आहेत मला. आणि आज मी एक रेसिपी करणार आहे, ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ती मी आले, बाहेरचं एक काम करून आले, हिला सोडणार शाळेमध्ये, नंतर एक काम करणार आणि मग घरी येणार. तर मग आले की मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला आधी माझ्या ह्या लेकीला दाखवते. तर माझ्या ह्या गोड लेकीला स्कूलमध्ये सोडून येते टॅक्सीने आणि नंतर पुढची कामं करणार आहे मी. कारण श्रावणी नाही, श्रावणी असती तर श्रावणी गाडीवर सोडून गेली असती, तिला पटकन टू व्हीलरवर सोडून आली असती. गाडी आहे खाली उभी, पण माझी एवढी हिंमत नाही एवढ्या ट्रॅफिकमध्ये गाडी घेऊन जायची. त्याच्यामुळे टॅक्सीच आपली बरी. म्हणून हिला आता मी पटकन सोडून येते आणि मग पुढची कामं करते. चला. हाय. तर चला, आता झालेलं आहे माझं. मी आले तिला सोडून, त्याच्यानंतर जेवले, थोडा वेळ बसले आणि आता मी फायनली जी रेसिपी करायची आहे ती मी घेतलेली आहे. तर आज आपण करणार आहे कॉफी चॉकलेट कप केक बनवणार आहोत. तर असंच म्हणजे वाटलं की बनवावं, कारण आमच्या घरामध्ये शर्वरीला माझ्या केक केकचे कोणताही प्रकार असू दे, चॉकलेट केक जे काही गोड असेल ते प्रचंड आवडतं. त्याच्यामुळे मी म्हटलं की तिच्यासाठी म्हणून करावं. तर त्याच्यासाठी ना माझ्याकडे कप केक ना म्हटलं आता कप लागणार आपल्याकडे. तर माझ्याकडे हे कप ना होते, जे आपल्याकडे आपण सत्यनारायणच्या पूजेला आणतो, लोकांना चहा वगैरे प्यायला नातेवाईकांसाठी आणतो, त्यातले हे माझ्याकडे शिल्लक आहेत. तर मग तेच आता मी यूज करणार आहे. तर तुमच्याकडेही असतील तर ते यूज करा, किंवा घरामध्ये एकसारख्या जर आपल्या प्रमाणाच्या वाट्या असतील छोट्या, त्या घेतल्या तरी चालतात. किंवा मोल्ड वगैरे भेटतात जे केकचे, बिस्किटचे, केकचे वगैरे, ते घेतला तरी चालेल असेल तर. तर आता पुढची रेसिपी आता मी सांगते. तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं, कॉफी आहे, ही 1 चमचा कॉफी आहे. ती 1 चमचा कॉफी एक चमचा कॉफी घ्यायची आणि त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी घालायचं, गरम पाणी घालायचं, हा कोमट म्हणजे थोडंफार. आणि हे बघा, हे असं त्याचं बॅटर होणार आहे. आणि हे बाजूला ठेवून द्यायचं. 1 चमचा कॉफी पावडर, 2 चमचे त्याच्यात थोडं पाणी गरम, बाजूला ठेवायचं ते. आता त्याच्यानंतर आता हे पाऊण कप दूध आहे, दूध गरम केलेलं आहे, कोमट आहे. तर ते घ्यायचं पाऊण कप. आणि त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे व्हिनेगर असेल तर 1-2 चमचे व्हिनेगर नसेल तर लिंबू हे करायचं. तर माझ्याकडे व्हिनेगर नाहीये, तर मग मी व्हिनेगर यूज करते, लिंबू यूज करते, व्हिनेगर नाहीये माझ्याकडे. तर माझ्या ना व्हिडिओमध्ये तुम्हाला ना जास्तीत जास्त आवाज म्हणजे आजूबाजूचा येत असेल, कारण कन्स्ट्रक्शन चालू आहेत आणि खालून सतत टॅक्सी वगैरे जात असतात. त्याच्यामुळे ना माझ्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला बाहेरचा आवाज जास्त येत असेल. आणि हे व्हिनेगर म्हणा किंवा लिंबू म्हणा, जे काही टाकाल तुम्ही, त्याच्यानंतर हे आता मी पिळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा, नंतर ना दही एक टाईप दही तयार होतं, कारण दूध खराब होतं ना ते. हे बघा, हे असं होतं. तर तेही झालं की तेही बाजूला ठेवून द्यायचं आपण. आता पुढच्या रेसिपीला सांगते. हे जे पाऊण कप तेल घेतलेलं आहे, पाऊण कप आपलं तेल घेतलेलं आहे, ते एका बाउल मध्ये घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 कप आपल्या आवडीनुसार, जेवढं तुम्हाला गोड लागेल तेवढे. आता मी अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे, ती त्याच्यामध्ये ऍड करायची आहे. आता आपण लिंबू किंवा व्हिनेगर या दोघांपैकी एक वापरलेला आहे, त्याच्यामुळे बेकिंग सोडा जो आहे ना तो कमी वापरायचा. बेकिंग पावडर आहे ती पूर्ण 1 चमचा घ्यायची, पण बेकिंग सोडा आहे तो अर्धा चमचाच घ्यायचा आहे.
ही बेकिंग पावडर आहे जी मी 1 चमचा घेतलेली आहे. आणि बेकिंग सोडा आहे तो अर्धा चमचा. हे बघा, हे अर्धा चमचा बस. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे मिल्क पावडर असेल तर 2 चमचे मिल्क पावडर ऍड करायची. ती ऑप्शनल आहे, जर वापरायची असेल तर. जर असेल तर वापरा, नाही तर नाही वापरली तरी चालेल. तर माझ्याकडे आहे म्हणून मी वापरते. ही 1 चमचा. त्याच्यानंतर हा पूर्ण 1 वाटी मैदा आहे. मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठही यूज करू शकता. आणि ही कोका पावडर आपली, ही बघा, ही देखील पाऊण कपच हवी. हा आता हे जे मिश्रण आहे ना ते व्यवस्थित हलवून घ्यायचं. इव्हन आता आपण इकडे जे कॉफीचे जे हे मिश्रण तयार केलेलं आहे ते त्याच्यामध्ये ऍड करायचं. आणि हे दूध आता पूर्ण फाटलेलं आहे. हे बघा, हे याच्यामध्ये ऍड करायचं आहे. आणि हे पूर्ण मिश्रण एकाच दिशेने व्यवस्थित हलवायचं आहे. जर तुम्हाला वाटलं की दुधाचं प्रमाण थोडं कमी आहे तर थोडंसं दूध घालायचं. थोडं 1-2 चमचे दूध जर वाटलं तर. दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडे चोको चिप्स असतील किंवा डार्क चॉकलेट असेल तर त्याचे तुम्ही चंक्स करायचे, त्याचे तुकडे तुकडे करायचे आणि ते घालायचे. ज्याच्याकडे डार्क चॉकलेट आहे प्लस माझ्याकडे चोको चिप्स पण आहे, तर मी दोन्ही थोडं थोडं त्याच्यामध्ये घालणार आहे. दाखवते मी. तोपर्यंत इकडे कढईमध्ये करणार आहोत आपण. तर कढई थोडीशी गरम करायला ठेवायची. एक 5 मिनिटं मोठ्या फ्लेमवर ठेवायची. 5 मिनिटं झाली की मग नंतर मीडियम फ्लेमवर करायची. शर्वरी मॅडम आमच्या आलेल्या आहेत. फेअरवेल झालेलं आहे छानपैकी. आज शर्वरीच्या क्लासमध्ये पॅरेंट्सना पार्टी आहे, तर मला त्याच्यासाठी 7 वाजता जायचं आहे. हो, आज आहे. तर हे ना अशा प्रकारे हे मिश्रण झालं पाहिजे. हे अशा प्रकारे झालं पाहिजे. मला तरी दूध घालण्याची गरज लागलेली नाहीये. जर तुम्हाला लागलं तर थोडं थोडं दूध ऍड करा. आणि कढईमध्ये जर तुमच्याकडे अशी
स्टँड असेल तर स्टँड ठेवा, नसेल स्टँड तर एक प्लेट ठेवा आणि त्याच्यानंतर मी दाखवणारच आहे अशी आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे. तर हे चोको चिप्स आहेत जे मी घेतलेले आहेत आणि हे माझ्याकडे डार्क चॉकलेट आहे, त्याचेही मी तुकडे केलेले आहेत. ॲक्च्युली आहे एवढ्या मोठा माझ्याकडे एक, पण ऑलरेडी मी चोको चिप्स टाकणारच आहे, तर मग ते थोडेसेच मी घालणार आहे. तर आता याच्यामध्ये फार पूर्ण काठोकाठ भरायचं नाहीये, कारण ते फुलून वर येणार आहे. त्याच्यामुळे एक थोडंसं अर्धा कप अशा पद्धतीने हे सर्व आता मी भरून घेणार. हे मी आता पहिल्यांदा ना 5 हे भरून घेतलेले आहेत, ग्लास भरून घेतलेले आहेत. पूर्ण काठोकाठ भरायचे आहेत, अर्धे भरायचे आहेत, कारण ते आता वरती फुलून येणार आहे, त्याच्यामुळे अर्धच हे भरायचं आहे. तर आता इकडे मी कढई तापलेली आहे, तर आता मी त्याच्यावर ठेवते. 20 ते 25 मिनिटं कंपल्सरी ठेवायचं आहे. आता कढई गरम आहे, आता मी 25 मिनिटं ह्यांना ठेवून देणार आहे. तर आता मी 25 मिनिटं बेक करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता वाजलेले आहेत 4:30, 4:35 झालेले आहेत. 5 वाजता मी चेक करणार झालंय का ते. ओके, तोपर्यंत हे आता पुढचे जे आहेत माझ्याकडे ते मी आता भरून घेते. दुसरी बॅच तयार करून ठेवते. संध्याकाळ होत आलेली आहे, अजून मला बाकीची कामं आहेत माझी, ती पटापट करायची आहेत. तर हळूहळू ना फुलून अर्धही जेव्हा मी भरलं होतं हे केकचं बॅटर तेव्हा ते अर्ध सुद्धा नव्हते आणि आता ते फुलून वर येते हळूहळू. तर एक 25 ते 30 मिनिटं झालेली आहेत बरोबर. तर आता मी चेक करते, कारण मला असं वाटतंय की झालेला आहे. तर आपण चेक करूया 25 मिनिटं झाल्यानंतर. आता सुरीला काही लागत नाही आहे, म्हणजे कप केक आपला व्यवस्थित झालेला आहे. तर आता मी गॅस बंद करते थोडा वेळ आणि थंड होऊन दे. तर हे पहा, असे हे कॉफी कप केक झालेले आहेत आपले तयार. आणि मी एक काढून असा एक चेक केला बघितलं तर हे बघा असं झालेलं आहे, खूप छान असं. ही दुसरी बॅच जी आपण हे बेक करायला ठेवलेली मी, ती सुद्धा कंप्लीट झालेली आहे. तर काही थंड झालं की मी बाहेर काढणार आहे. तर आता मी दाखवले तुम्हाला, अशा पद्धतीने आपले कॉफी चॉकलेट कप केक तयार झालेले आहेत. तर खूप छान झालेले आहेत. हे दाखवते मी तुम्हाला. हे बघा असे हे स्पॉन्जी झालेले आहेत. लगेच हे बघा असे, हे बघा असे लगेच. जर इथे ना एक टीप देते मी. जर इथे तुम्ही तेलाची पाऊण कप जे आपण तेल घेतलेलं आहे, जर तेलाऐवजी तुम्ही तूप घेतलं तरी तुपाची टेस्ट आता सगळ्यांना माहिती खूप छान येणार. तुपाची टेस्ट ह्याच्याहीपेक्षा तेलापेक्षा तुपाची टेस्ट अजून सुंदर येते. त्याच्यामुळे तेलापेक्षा जर तूप घेतलं तरीही चालेल. फक्त तूप हे पातळ हवं आहे, नाहीतर त्याचं प्रमाण जास्त होईल जर ते असं घट्ट असेल तर तूप आधी पातळ करून घ्या पाऊण कप, आणि तूप वापरलं तरी चालेल. तर आता हे अशा पद्धतीने झालेले आहेत. एक कप मैदा होता माझ्याकडे, तर 1 कप मैद्यामध्ये एवढे झालेले आहेत. तर आता चला पुढचे आता वाजलेले 6:30 वाजलेच. तर आता पुढे आता छान असा एक चहा घेते. आणि पुढे म्हणजे आता 7 वाजता मला शर्वरीच्या ट्युशनमध्ये जायचं आहे. तर तिथे आता आज पॅरेंट्सना पार्टी आहे, तर त्याच्यासाठी मला निघायचं आहे. तर आता एक चहा घेते चांगला आणि मग निघते. तर चला, माझा चहा वगैरे घेऊन झालेला आहे आणि 7 वाजता बोलवलेले आहे आणि आता 7 वाजायलाच आलेले आहेत. 2-3 मिनिटंच राहिलेली आहेत आणि त्याच्यामुळे मला आता जावं लागणार आहे पटकन.
त्यामुळे मी रेडी झालेली आहे. आता पटकन पार्टीला जाऊन येते. अजून जेवण बाकी आहे, अजून त्याचा काही मी विचार केलेला नाही काय जेवण बनवायचं आहे ते. तर बघूया, काहीतरी शॉर्टकटच करणार आहे मी आज. कारण तिथे आता काहीतरी खाणं वगैरे होणारच आहे, शर्वरीचं पण आणि माझं पण. मग आता फक्त दिलीपसाठी बघूया, त्यांना विचारेन मी त्यांना काय जेवायचं आहे वगैरे ते, आणि मग त्याप्रमाणे बनवणार. तर आधी पटकन जाऊन येते क्लासमध्ये. तर चला, वाजलेले आहेत 9:45 आणि खरं तर मला शर्वरीच्या मीटिंग पार्टीवरून यायलाच लेट झाला. 8:30 9:45 वाजले मला. त्याच्यानंतर मी येऊन पटकन कुकर लावला, कारण दिलीपना बाहेर जायचं होतं एका ठिकाणी पोलीस स्टेशनवरून येऊन परत त्यांना जायचं होतं. पण ते काय जेवले नाही. मला वाटलं जेवतील, पण जेवलेले नाही आहे, ते येऊन जेवणार आहेत. तर माझं जेवण झालेलं आहे, जेवण बाकी आहे, माझं जेवण जेवायचं बाकी आहे. 9:45 वाजले. तर आता थोडंसं जेवायचं आहे, पार्टीमध्ये झालेलं आहे खाणं पिणं वगैरे, तरी पण थोडंसं म्हटलं जेवून घ्यावं. तर आता आजचा व्लॉग मी आता इथेच एंड करणार आहे. तर भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.